दिवसाची सुरुवात बरोबर आपण खूप लहान मुलं जर बघितली असतील 2-3 महिन्याची, तर त्याच्या वेळेस ते रडत असतात. त्यावेळेस जर त्यांच्या आईने त्यांना जवळ घेतलं तर ते आपोआप शांत होतात. त्यांना तो आईचा स्पर्श कळतो की आई आमच्या जवळ आहे आणि मग ते लहान मूल आहे ते आपोआप शांत होतं. कधी कधी आपली लहान मुलं शाळेमध्ये जातात, ते पडतात किंवा त्यांना अपयश येतं, कधी कधी कमी मार्क पडतात, अपेक्षेप्रमाणे त्यांना यश मिळत नाही. अशा वेळेस मग ते आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे येऊन रडतात. अशा वेळेस ज्यावेळेस आईवडील त्यांना जवळ घेतात त्यावेळेस त्यांना तो एक प्रकारचा आधार वाटतो. जेव्हा आपण स्तोत्रसहित 131 वाचतो, साम 131, त्यावेळेस दावीद राजा म्हणत आहे की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी माझा जीव शांत ठेवला आहे. दावीद आत्मपरीक्षण करत आहे. त्या काळामध्ये दावीद खूप कठीण प्रसंगामधून जात होता आणि त्यावेळेस त्याच्यावर कठीण प्रसंग आलेले होते, परंतु अशा वेळेस तो परमेश्वराच्या सानिध्यात जातो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी वेळ आलेली आहे का? बऱ्याच वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये असे काहीतरी कठीण प्रसंग येतात, परंतु त्यावेळेस आपण अर्थपूर्ण प्रार्थना करतो का? अर्थपूर्ण प्रार्थना म्हणजे त्या ठिकाणी आपण स्वतःला नम्र करतो का? त्याच वेळेस प्रार्थना करीत असताना, देवाची मदत मागत असताना आपण त्याचबरोबर आपलं आत्मपरीक्षण सुद्धा करतो का? जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण नम्र होतो, पण त्याच वेळेस प्रार्थना करीत असताना आत्मपरीक्षण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 131 आणि दुसरं वचन, साम 131 वर्स 2. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.